एवं विधानि कर्माणि जन्मानि च जगत्पते भूरिणी भूर्यशसो वर्णितानि महाभुज. अर्थात, हे पराक्रमी राजा, ज्याची कीर्ती विपुल आहे, अशा जगतपतीची अशा प्रकारची असंख्य कर्मे व अवतार यांचे मी वर्णन केले. तोची बौद्ध रूपे जाण पुढा धरिल दृढ मौन, तेव्हा कर्म विवंचन सर्वथा जाण कळेना. तो तटस्थपणे सदा प्रवर्तविल महावादा, तेने वादमिसे सदा वाढविल मदा महामोहाते. मोह उपजविल दुर्घट, कर्म करविल कर्मठ, एक होतील कर्मभ्रष्ट, नकळे चौखट निजात्महित. कैसे माजविल मत, वेद मिथ्या मानित, वेद विहिता नातळत, तो जाण निश्चित महामोह. मोही केला सर्वासी छळ, एका ज्ञानाभिमान प्रबळ, ते कर्म निंदिती सकळ, त्यागिती केवळ चाड्य म्हणूनी. ऐशी वर्तता मोहस्थिती, पूर्ण कळीची होय प्रवृत्ती, तेव्हा नीचते राजे होती, प्रजा नागविती चोर प्राय. शूद्राहुनी अति कनिष्ठ, जे राजे होती परमश्रेष्ठ, वर्णावर्ण करीती भ्रष्ट, अतिपापिष्ट अधर्मी, अपराधी विण वितंड, भलत्यासी करीती दंड, मार्गस्थांचा करीती कोंड, करीती उदंड सर्वापहरण. अबळांचे निजबळ राजा, तो राजाची स्वयनागवी प्रजा, ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजा. ते गरुड ध्वजान साहवे, जेव्हा स्वधर्माचे जिणे, अधर्मी लागे कांजणे, या लागे श्री नारायणे, अवतार धरणे कल्की नामा. तो शस्त्रधारा प्रबळ, नष्ट राजे निर्दाळील सकळ, महामोहाचे मूळ स्वयसमूळ उच्छेदिल. तेव्हा धर्माची पहाट फुटे, सत्याची सत्व चौपटे, तेव्हा वेदोक्त विधान प्रगटे, स्वधर्म राहटे राहटती सर्व. जयाची गा अनंत नामे, अनंत अवतार अनंत जन्मे, अनंत चरित्रे अनंत कर्मे, अनंतोत्तमे हरी कीर्ती, अगाध भगवंताचा महिमा, त्याच्या पार नाही जन्म कर्मा, त्याचा अनुष्टुप हा महिमा, तुझ म्या नरोत्तमा निरूपिला येथे. अर्थात, हे राजा, भगवान पुढे बुद्ध रूपाने दृढ मौन धरील. कर्म व अकर्म यातील भेद कुणालाही कळेनासा होईल, तेव्हा भगवान तटस्थ राहील. मोठमोठे वादविवाद प्रवृत्त करील आणि त्या वादाच्या मिशाने मोह व मद सर्वत्र वाढविल. तो दुर्घट असा मोह उत्पन्न करील, कर्मठांना दांभिक बनविल, कित्येकांना कर्मभ्रष्ट करील. आपले हित कोणते हे कुणालाही नीटसे कळणार नाही. वेदांना अप्रमाण मानून, शास्त्रज्ञ उल्लंघून, केवळ महामोहात्मक मताचा प्रभाव तो जगात जास्त वाढविल. सर्व लोक मोहाने अंध होतील, अल्पशा ज्ञानाने गर्विष्ठ होतील. सर्व लोक कर्मकांडाची निंदा करून ते केवळ जड आहे म्हणून कर्माचा त्याग करतील. अशा प्रकारे सर्वत्र मोहाचे साम्राज्य पसरले की कलियुगाची प्रवृत्ती होईल. त्यानंतर नीच लोक राजे होतील, स्वतः चोरांप्रमाणे प्रजेला नागवतील. शूद्राहूनही अतिनिकृष्ट असलेले लोक अतिश्रेष्ठ असे राजे होतील आणि वर्ण, आश्रम व जाती यांना भ्रष्ट करतील. कलियुगात असे अत्यंत अधार्मिक व पापी राजे होतील. राजे लोक निरपराध लोकांना सुद्धा मनसोक्त दंड करतील. सन्मार्गाने चालणाऱ्यांचा कोंडमारा करतील, लोकांच्या सर्वस्वाचा अपहार करतील. वस्तुतः राजा हा दुर्बळांचा आधार असतो, पण कलियुगात तो राजाच प्रजेला नागविल. राजामध्ये एवढा अधर्म वाढेल की गरुडध्वज विष्णूला ते सहन होणार नाही. अधार्मिक लोक धार्मिकांना अशा रीतीने छळू लागले की श्रीनारायण कल्की अवतार धारण करील. तो आपल्या तीक्ष्ण शस्त्राने दुष्ट राजांचा संहार करील आणि मायामोह नष्ट करील. त्यावेळी धर्मरूपी दिवसाची पहाट होईल.
सत्य चौपट प्रभावी होईल. वेदांचे विधान पुन्हा प्रकट होईल आणि सर्व लोक स्वधर्माने नांदू लागतील. हे राजा, भगवंताची नामे, जन्म, चरित्रे व कर्मे अनंत आहेत व त्याची कीर्तीही अमोज आहे. त्याच्या जन्मकर्मांना सीमा नाही आणि महिमा अवर्णनीयच आहे. परंतु मी सर्व थोडक्यात सांगितले आहे. 80 अवतार चरित्र नामे, परिसता विचित्र कर्मे, राजा अत्यंत सप्रेमे, मनोधर्मे निवाला, जे जे अवतारी तेवो सगुण, जाहला परी निर्गुणाचे गुण, प्रकट करीतची आपण, कर्माचरण स्वये दावी, धन्य धन्य हे हरिगण, जे वर्णिती भगवत गुण, ज्यांचे निवचने संपूर्ण, निवे अंतःकरण श्रोत्यांचे, श्रोत्यांचे अवधान निवे, तेथ वक्ता स्वानंद सुख पावे, ग्रंथ ओसंडे स्वभावे, साहित्य गौरवे रसाळ, जेवी चंद्र करे साचा, मुखबंद सुठे चकोरांचा, तेवी एका जनार्दनाचा, संत कृपा वाचा फुटली त्यासी, जेवी सूर्य किरण स्पर्शे, कमळकळी स्वये विकासे, तेवी संत कृपा सारसे, ग्रंथु विकासे अर्थावबोधे, तेची कृपेने तत्वता, अर्थिले श्री भागवता, आता पंचमाध्यायी कथा, सावध श्रोता अवधारीचे, राजा प्रश्न करील गोड, जो परिसता पुरेल कोड, साधकांची उपशमेल चाड, होय निवाड धर्माचा, जेथ भजना भजन हातवटी, प्रश्नोत्तरे कथा गोमटी, अतिशये रसाळ गोठी, जेने सुठे गाठी अधर्माची, ते उत्तमोत्तम निरूपण, भरील संतांचे श्रवण, जनार्दन कृपा पूर्ण, एका जनार्दन सांगेल, अंगी वारियाचेनी संचरणे, घुमारा घुमो लागे तेणे, तेवी एका जनार्दने कविता करणे निजांगे. इति श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंदे निमिजायंत संवादे एकाकार टीकायां चतुर्थो अध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अर्थात भगवंताचे हे अवतार, विलक्षण कर्मे, नामे व चरित्र ऐकून राजाचे अंतःकरण प्रेमाने भरून आले व मन शांत झाले. देवाने सगुण अवतार घेतला तरी आपले व्यापक निर्गुणत्व प्रचितीस आणतच त्याने कर्मचरण करून दाखवले. जे भगवंताचे गुणवर्णन करतात व ज्यांच्या वचनाने श्रोत्यांची अंतःकरणे शांत होतात, ते हरिभक्त धन्य होत. श्रोत्यांची वृत्ती शांत झाली की वक्त्याला परम संतोष होतो. मग वक्ता व श्रोता तन्मय होतात. ग्रंथ सर्व साहित्य गुणांनी सरस होतो आणि कथा प्रवाही होते. चंद्रकिरणांनी चाकोराच्या चोची जशा उघडतात, त्याप्रमाणे श्री जनार्दन स्वामी व इतर संत यांच्या कृपेने एकनाथाला वाचा फुटली आहे. सूर्यकिरणांचा स्पर्श होताच कमळ उमलते. त्याप्रमाणे संत कृपेने ग्रंथाचा अर्थ आपोआप विकास पावत आहे व भागवताचा अर्थही आपोआप बाहेर पडत आहे. आता 5व्या अध्यायातील कथा श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावी. राजा यानंतर एक सुंदर प्रश्न करील. तो ऐकून श्रोत्यांची हौस पुरेल, साधकांची साधनेच्छा पूर्ण होईल आणि धर्माचे स्वरूप स्पष्ट होईल. भजन करणे सोपे होईल. ही कथा प्रश्नोत्तर रूपाने असल्यामुळे फार सुंदर होणार आहे व रसाळ बोधक गोष्टींनी अधर्माची गाठ आपोआप सुटेल. ते उत्तमोत्तम श्रवण ऐकून संतांची कर्ण आनंदाने भरून जातील व श्री जनार्दनांच्या कृपेने जनार्दन स्वामींचा शिष्य एकनाथ ते कथानक पूर्णपणे सांगेल. अंगात देव संचारला की ज्याप्रमाणे मनुष्य घुमू लागतो व दिव्य ज्ञानही प्रकट करतो, तसे जनार्दन स्वामींच्या एकनाथांचे हे कवित्व करणे आहे. अर्थात कर्तृत्व सद्गुरूंचेच आहे. सार्थ एकनाथिक भागवत अर्थात श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंदावर संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ओविरूप टीका ग्रंथाचा
नेमी जयंत संवादातील सार्थ 4था अध्याय येथे समाप्त झाला. श्री कृष्णार्पण मस्तू.